तुमच्या केसांमध्ये खूप जास्त कोंडा आहे आणि तुम्ही भरपूर उपाय करून पाहिलेले आहेत, विकतचे उपाय केलेत, घरगुती उपाय केलेत, मग आता तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही एकदा जरी केला तरी सुद्धा तुमच्या केसांमधला कोंडा जो आहे तो गायब होणार आहे, तो परत पुन्हा पुन्हा येणार नाही आहे। तर हा उपाय काय आहे ते पाहू। बघा, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, 2 ते 2.5 मूठ आपल्याला लिंबाचा पाला लागणार आहे। कडुलिंबाचा पाला आपल्याला घ्यायचा आहे, कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत, या पद्धतीनं व्यवस्थित धुवून काढायचे आहेत। देठं वेगळी आणि पानं वेगळी करून धुवून काढायचे आहेत। लिंबाचा पाला बिना धुता घ्यायचा नाही, धुवूनच घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, हा जो पाला आहे तो मिक्सरच्या भांड्याला लावून यामध्ये आणखीन एक वस्तू घालायची आहे, ती म्हणजे भिजलेला मेथीदाणा। रात्रभर मेथीदाणा मी भिजवला होता, किंवा तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर तुम्ही 2 ते 3 तास मेथीदाणा जो आहे तो भिजवू शकता। हा मेथीदाणा जिथे खडे मसाला मिळतो तिथं मिळतो, किंवा ऑनलाईनसुद्धा मिळतो, मी टॅग केलेला आहे। तर हा मेथीदाणा भिजलेला आपल्याला किती घालायचा आहे, तर साधारणतः 4 चमचे मेथीदाणा घालायचा आहे। भिजलेला मेथीदाणा 4 चमचे घालायचे आहे। सुरुवातीला जर तुम्ही म्हणजे मोजत असाल भिजवायच्या अगोदर तर 1 चमचा पुरेसा आहे। त्यानंतर बघा, व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे, एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि यामध्ये 1 पळीभर आंबट दही घालायचं आहे। दह्याने सुद्धा कोंडा कमी होतो आणि हे जेव्हा या तिन्ही वस्तूंचं मिश्रण आपण एकत्र करून केसांच्या मुळांना लावतो तेव्हा तुमच्या केसांमधला जो कोंडा आहे तो एकाच वापरामध्ये गायब होतो।